सुप्रभात विद्यार्थ्यांनो, आज दिनांक आहे 14 ऑगस्ट 2021। आज आपण मराठीचं पान नंबर 20 वरील आम्ही कविता करतो हे पाहणार आहोत। ओके, तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेले आहे? कविता पाहिली होती, हिक्के हुक्के मरांग उरसकाट, म्हणजे इकडे तिकडे झाडे लावूया। तर ही काय आहे? कविता आहे। तर कविता कशी करतात तुम्हाला माहिती आहे का? कशी कविता करतात ते आपण इथे शिकणार आहोत। तर इथे काय दिलेले आहे? वाचा। मुलांनो, तुम्ही आतापर्यंत अनेक कविता वाचल्या, गायल्या, बरोबर ना? तर तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी ह्या वर्गामध्ये आत्तापर्यंत खूप साऱ्या कविता पाहिल्या, त्या वाचल्या सुद्धा आणि त्या पाठ करून तुम्ही गायल्या सुद्धा। काही कवितांच्या तालावर तुम्ही नाच देखील करता। तर काही कविता अशा आहेत की ज्यावरती तुम्ही नाचू देखील शकता, नाच देखील करता। जसे की आपली तिसरीची पहिलीच कविता रानवेडी। तर ह्या कवितेवरती आपण सुंदर असे नाच सुद्धा करू शकतो, डान्स सुद्धा करू शकतो। तर अशा प्रकारच्या कविता असतात। तुम्ही अनेक गोष्टी पाहता, ऐकता, वाचता, समजून घेता। तर तुमच्या आसपास अनेक साऱ्या गोष्टी असतात ज्या तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहता, ऐकत असता, वाचत असता आणि समजून सुद्धा घेत असता। तर तुम्हाला तुमच्या मनातले तुमच्या शब्दात कवितेतून सांगता येईल का? पहा, म्हणजे तुम्हालाही कविता करता येतील। तर तुम्ही जे सर्व काही पाहता, ऐकता, वाचता, समजून घेता, तर त्या सर्वांना विचारात घेऊन तुम्हाला तुमच्या मनातून काही शब्द सुचून तुम्हाला कविता सांगता येईल का? म्हणजेच तुम्हाला कविता करता येईल का? तर तुमच्या मनात जे काही शब्द तयार होतील, जे काही वाक्य तयार होतील, ते तुम्हाला कवितेच्या द्वारे लिहिता येतील का? खालील काही अपूर्ण कविता दिल्या आहेत। तर खाली इथे आपल्याला अपूर्ण कविता दिल्या आहेत। शिक्षकांच्या मदतीने तुम्ही तुमचे शब्द वापरून त्या कविता पूर्ण करा। तर तुम्हाला इथे काय करायचं आहे? शिक्षकांच्या मदतीने हे कविता पूर्ण करायच्या आहेत, अनेक शब्द वापरून। कवितांचे अर्थ समजून घेऊन तशी चित्रे काढण्याचा प्रयत्न करा। तर कवितांचा अर्थ समजून घेऊन तशी चित्रे काढायची आहेत। तर कविता करणं इतकंही अवघड नाही आहे। कविता तुम्हाला माहिती आहे, कविता करण्यासाठी काय महत्त्वाचं असतं? कवितेच्या शेवटी येणारे जे शब्द आहेत त्यात यमक जुळणे महत्त्वाचे असते। म्हणजेच काय, इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? रायमिंग वर्ड्स। जसे आपण इंग्लिशमधील फर्स्ट पोएम पाहिली, त्यात सुद्धा आपल्याला रायमिंग वर्ड्स भेटले होते। तर अशा प्रकारे प्रत्येक शब्द जो आहे तो आपापसात एक दुसऱ्यांशी मिळता जुळता असायला हवा। अशा प्रकारे जर शब्द तुम्हाला मांडता आले तर तुम्हाला कविता करता येईल। तर तुम्ही प्रयत्न करायचा आहे। तुम्हाला जसे येईल तसे तुमच्या मनाने तुम्ही काय करायचे आहे? इथे कविता पूर्ण करायच्या आहेत। मी सुद्धा इथे तुम्हाला कविता पूर्ण करून दाखवते, पण तुम्ही स्वतः तसेच उतरून काढायचे नाही। तुमच्या मनाने तुम्हाला काय वाटेल ते इथे लिहायचे आहे, वहीमध्ये लिहायचे आहे। मी तुम्हाला सांगेल ते बरोबर आहे की नाही, पण यमक जुळणारे शब्द कवितेत आले पाहिजेत। ओके, त्याच हिशोबाने तुम्ही काय करायचे आहे? आपली कविता पूर्ण करायची आहे। तुम्हाला अशी सुंदर कविता जर करता यायला लागली तर त्या कविता तुम्ही काय होतील? तुम्ही दुसऱ्यांना ऐकवू शकता, पेपरमध्ये किंवा काही मासिक पुस्तके असतात त्यामध्ये छापण्यासाठी सुद्धा तुमच्या कविता तुम्ही देऊ शकता। तर सर्वात पहिले काय करायचे? कविता तयार करण्यासाठी, कविता करता येण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत। जसे होईल तसे तुम्हाला आवडतील त्यावरती तुम्ही कविता बनवायच्या आहेत। इथे ज्या कविता आपल्याला अपूर्ण दिल्या त्या पूर्ण करताना तुम्ही स्वतःच्या मनाने काय करणार आहात? कविता पूर्ण करणार आहात। आणि मग मी तुम्हाला सांगेल ती कविता बरोबर आहे की नाही। ओके, तर आता आपण इथे पाहूया। एक होता गाव ही कविता दिलेली आहे। तर काय आहे? एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कंस। तर इथे काय सांगितलंय? एक गाव होतं, गावामध्ये काय होती? माणसे होती खूप सारी। ते सर्व काय झाली? बाजारात गेली आणि बाजारातून त्यांनी काय घेत होते? ते कंसे घेत होते। तर आपण ते पुढे पूर्ण कसे करणार? तर छोटेसे ते गाव, काय लिहिणार पुढे? छोटंसं ते गाव, साधी तिथली माणसं, कष्टात न्हाऊन पिकवली कंस।
म्हणजेच काय, ते गाव खूप छोटंसं होतं आणि तिथे माणसेसुद्धा काय होती, खूप साधी होती. तर ते काय करायचे, शेतात कष्ट करून त्यांनी काय केलं, कणसे पिकवली. म्हणजेच काय, मकाचे कणीस आपण समजूया. तर ते मकाचे कणीस जे आहे ते यांनी कष्ट करून पिकवले. तर अशा प्रकारे ही कविता पूर्ण केली. तुम्ही पाहू शकता, माणसं, कंस, आपण परत इथे यमक जुळणारे शब्द घेतले आहेत. छोटंसं ते गाव, साधी तिथली माणसं, कष्टात न्हाऊन पिकवली कंस. अशा प्रकारे ही कविता मी पूर्ण केली आहे. तर तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये तुम्हाला वाटेल तसे शब्द तुम्ही वापरून कविता पूर्ण करायची आहे. मग मी तुम्हाला सांगेल बरोबर आहे की नाही. ओके. आणि हे सर्व तुम्ही वहीमध्ये लिहिणार आहात. शाळा. एक होती शाळा. शाळेवरती तुमच्या आवडतीची कविता, तुमची शाळा. तर तुम्ही ही कविता नक्कीच पूर्ण करू शकाल. एक होती शाळा. काय पुढे म्हणू शकतो आपण, त्यात होता फळा. त्यात होता फळा. फळा होता काळा. खडूचा सारखा त्यावर चाळा. म्हणजेच काय, आपण त्या फळ्यावरती खडू कायमच काय करतो, लिहित असतो. म्हणून खडूचा सारखा त्यावर चाळा. एकदा गंमत झाली. काय गंमत झाली, शाळा नाचू लागली. म्हणजेच काय, सर्व मुले नाचण्यासाठी, सर्व मुले खेळण्यासाठी बाहेर पळाली. शाळा बागेत आली. म्हणजे सर्व मुलांना शाळेची सुट्टी झाल्यावरती सर्व मुले कुठे आली, बागेत आली. आणि मुले फुलपाखरे झाली. म्हणजेच काय, सर्व मुले आनंदाने खेळू लागली, फुलपाखरे झाली. तर तुम्ही इथे पाहू शकता, आली, झाली, काळा, चाळा, शाळा, फळा, अशा प्रकारे यमक जुळणारे शब्द इथे आलेले आहेत. तर एक होती शाळा, त्यात होता फळा. फळा होता काळा. खडूचा सारखा त्यावर चाळा. एकदा गंमत झाली. शाळा नाचू लागली. शाळा बागेत आली. मुले फुलपाखरे झाली. म्हणजेच काय, की एक शाळा होती, त्यामध्ये काय होता, फळा होता. आणि फळ्यावरती आपण काय करतो, खडूने कायम लिहित असतो. तर एकदा गंमत झाली. काय झाले, की मुलांना खेळण्यासाठी सोडले. तर काय झाले, शाळा नाचू लागली. म्हणजे सर्व मुले काय झाले, आनंदाने बाहेर पडू लागली. आणि सर्व मुले कुठे आली, बागेत आली. आणि मुले फुलपाखरे म्हणजेच मुले आनंदाने खेळू लागली. अशा प्रकारे ही कविता. ओके. पुढे काय होते, माकड. माकडावरती कविता आहे. एक होतं माकड, त्याने खाल्ला पापड. पापड खातो कुरुम कुरुम, उड्या मारतो धडामधुडूम. एक होतं माकड होतं आणि त्याने काय केलं, पापड खाल्ला. पापड कसा खाल्ला, कुरुम कुरुम. आणि पापड खाल्ल्यानंतर तो काय करायला लागला, उड्या मारायला लागला. तसेच आपण पुढे काय बोलू शकतो, माकडाला भेटली केळी अन समोर भुकेली शेळी. म्हणजेच काय, माकडाला एकदा केळी भेटली. माकडाला त्याच्यासमोर केळी सापडली आणि त्याच्यासमोर कोण होतं, भूक लागलेली शेळी. केळी खाल्ली, चुरू चुरू, दोघे पळाले तुरू तुरू. म्हणजेच काय, की माकडाने काय केलं, केळी खाल्ली आणि केळीची साल काय केली, शेळीला दिली. म्हणजेच दोघांनी सुद्धा केळी खाल्ली आणि दोघे पळाले तुरू तुरू. म्हणजेच दोघे पण काय झाले, पळून गेले, जोरदार धावत पळाले. अशा प्रकारे ही कविता मी पूर्ण केली. तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये पूर्ण करायची. ओके. पक्षी. एक होता पक्षी. पक्षी होता रंगीत. काय बरे होते त्याच्या लांब चोचीत. चोचीत होता मासा. मोठा आणि रंगीत. चोचीतला मासा कसा होता, मोठा आणि रंगीत होता. पक्षीने खाल्ला मासा. पक्षाने खाल्ला मासा. गाऊ लागला संगीत. गाऊ लागला संगीत.
तर इथे रंगीत आणि संगीत यमक जुळणारे शब्द आहेत. ओके, तर कविता कशी झाली? एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, काय बरे होते त्याच्या लांब चोचीत, चोचीत होता मासा मोठा आणि रंगीत, पक्षाने खाल्ला मासा गाऊ लागला संगीत. अशा प्रकारे ह्या कविता आपण पूर्ण केल्या आहेत. तर इथे काय सांगितलंय? प्रत्येक कवितेच्या ओळीतील शेवटी सारखे अक्षर असलेले शब्द शोधा. उदाहरणार्थ माणसं, कंस, म्हणजेच यमक जुळणारे शब्द तुम्हाला इथे ओळखून लिहायचे आहेत. तर इथे काय आहे? माणसं, कंस, इथे पण तेच आले. ओके, इकडे शाळा, फळा, काळा, चाळा, झाली, आली. ओके, आली, झाली, झाली, आली. इकडे काय? माकड, पापड, कुरुम कुरुम, धडाम धुडुम, केळी, शेळी, कुरुम चुरू चुरू, तुरु तुरु, पक्षी, रंगीत, चोचीत, मासाच इथे रंगीत, संगीत. अशा प्रकारे काय करायचे? यमक शब्द तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि ह्या कविता तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये पूर्ण करायच्या आहेत. मी तुम्हाला सांगेन, चुकले तर तुम्ही परत लिहू शकता, पण तुम्ही ह्या कविता फक्त लिहून ठेवणार आहात आणि तुमच्या स्वतःच्या मनाने सुद्धा काय करणार आहात? कविता बनवणार आहात. म्हणजेच तुम्ही कविता बनवण्यासाठी व्यवस्थित शिकाल. ओके, काही समजले नाही तर मला फोन करा.